आमच्या प्रेमळ कनवाळू दयाळू पित्या, प्रभू परत एकदा तू आम्हाला ही संधी दिली आहेस जिथे आम्ही प्रत्येक तुझे लेकरू एकत्र येऊन तुझं वचन शिकू शकतो, समजू शकतो. आणि तेवढंच नाही प्रिय पित्या, तर तुझ्या प्रेमाला आम्ही अनुभवू शकत आहोत. त्याबद्दल आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद म्हणतो. प्रिय पित्या, या पवित्र वेदीत, या पवित्र सभेमध्ये प्रवेश करण्या अगोदर आम्ही विनंती करतो की तू आमचे पाप आम्हाला क्षमा कर. आम्हाला चांगलं असं अंतःकरण दे, चांगले असे विचार दे, चांगल्या गोष्टी करण्यास प्रेरित कर. आणि प्रभू, जे काही धडे आज आम्ही इथून शिकून जाऊ ते तुझ्या गौरवासाठी आमच्या जीवनात ते लागू करावं, आचरणात आणावं, ह्यासाठी आम्हाला मदत कर. प्रिय पित्या, जरी मी माझ्या बोबड्या मुखाने तुझं वचन सांगत आहे, मी विश्वास धरतो की तुझ्या ह्या लेकरांना, तुझ्या ह्या प्रियजनांना तू आत्म्याने शिकवत आहेस. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमेन. तर आज आपला महान संघर्ष या विषयाचा दुसरा भाग आपण शिकत आहोत. काल आपण एक भाग शिकलो, आज आपण दुसरा भाग शिकत आहोत. तर प्रियानो, शास्त्र सांगतं की शेवटी काय झालं, स्वर्गात एक महायुद्ध झाला. ठीक आहे, महायुद्ध म्हणत आहे, महायुद्धापेक्षा मोठा युद्ध झाला. हा युद्ध, हा संघर्ष अशा प्रकारे पुढे गेला की शास्त्र आपल्याला सांगतं की सैतानाला स्वर्गात जागा राहिली नाही. त्याचे दूत आणि त्याला स्वर्गातून बाहेर टाकले गेले पृथ्वीवर. आता जेव्हा तुम्ही हे वाक्य ऐकता, तुम्हाला काय वाटतं, देवानी काय केलं असेल? त्याला जा म्हटलं असेल का त्याला धरून ओढून टाकलं असेल? काय वाटतं तुम्हाला? के अगदी बरोबर प्रियानो, अगदी बरोबर. आणि हे सत्य बऱ्याच जणांना माहिती नाहीये. आता आपण हे वारंवार शिकत आहोत म्हणून आपल्याला एकदम ठामरीत्या माहिती आहे. सैतानाला देवानी स्वर्गातून ढकललं नाही किंवा त्याच्या दूताला स्वर्गातून ढकललं नाही. जेव्हा शास्त्र म्हणतं की त्याला बाहेर काढलं गेलं, तर कशाप्रकारे बाहेर काढलं गेलं? तर जसं मी काल सांगितलं, त्यांच्या मधोमध एक बुद्धिवाद होत होता. सत्य काय, खरं काय? ह्या बुद्धिवादात सैतान जो आहे हरायला लागला. आणि तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस काय-काय मुलं किंवा तरुण जेव्हा क्रिकेट खेळतात आणि ते हारायला लागतात, तर ते मधीच गेम सोडून जातात, है ना? मधीच आपली जी फील्ड आहे, मैदान आहे, ते सोडून जातात. बरोबर आहे? येस. किंवा मीटिंगमध्ये कधी-कधी आपण बघतो काही-काही जण मीटिंग करत आहेत आणि मीटिंगमध्ये 2 मतं आहेत आणि एखाद्याला असं वाटलं, की बाबा माझं मत जे आहे ते ऐकलं गेलं नाहीये किंवा मी थोडा कमी पडत आहे. तर ती व्यक्ती काय करते? ती व्यक्ती लगेच ती जागा सोडते. कारण का त्या व्यक्तीला माहिती की मी हारेल. आणि शास्त्र पण हेच सांगतं, की सैतान देवासमोर टिकू शकला नाही. सैतान देवासमोर टिकू शकला नाही, म्हणून ॲक्चुअली त्यांनी स्वर्ग सोडलं. ओके. जर तुम्ही प्रकटीकरणाचं पहिले एक छोटंसं पुस्तक आहे, जूड म्हणून. मला माहीत नाही मराठीत त्याला काय म्हणतात. पण जूड म्हणून एक पुस्तक तिथे तुम्ही वाचा. तिथे लिहिलं आहे, की दूतांनी त्यांची जी राहण्याची जागा होती ती त्यांनी सोडली. देवाने त्यांना काढलं नाही. कारण का देव हा प्रेमाचा देव आहे. कोणावर तो जोर जबरदस्ती करत नाही. आमेन. येस. आता मग स्वर्गातून टाकल्यानंतर पृथ्वीवर, ह्या पृथ्वीवर प्रियांनो काहीच नव्हतं. ओके, या पृथ्वीवर खरोखर काहीच नव्हतं. जर तुम्ही उत्पत्ती 1, 2, 3 जर वाचलं, ते वचनं अध्याय वाचले, तर तुम्हाला समजेल की देवानी पृथ्वी 6,000 वर्ष अगोदर घडवली. म्हणजे पृथ्वीवरच्या गोष्टी. पृथ्वी कदाचित खूप खूप काळा अगोदर घडवली असेल. पण 6,000 वर्ष अगोदर ह्या पृथ्वीवर जे झाडं, जनावरं, फुलपाखरू, अ,
सूर्य, चंद्र, पृथ्वीच्या अवतीभोवती आणि तारे आणि पक्षी, ह्या सर्व गोष्टी देवानी एक 6,000 वर्षामागे घडवलेल्या गोष्टी आहेत. आता तेव्हा भूतलावर कदाचित सैतान होता. पण तो असतानाही, त्याचे दूत इथं असतानाही प्रियानो, त्याचे दूत ते सर्व इथं असतानाही देवानी ही पृथ्वी सुंदररीत्या घडवली. आणि ह्या पृथ्वीला घडवत असताना देवानी मनुष्याला त्याच्या रूपात बनवलं. आपल्याला जसं माहिती आहे, मनुष्याला देवानी त्याच्या प्रतिरूपात बनवलं. आणि तेवढंच नाही, परंतु जसा स्वर्गाचा मालक, स्वर्गाचा राजा प्रभू येशू आहे, देव आहे, पिता आहे, त्याच प्रकारे परमेश्वराने ह्या भूतलाची किल्ली व ह्या भूतलावर जे अ, अधिकार आहे, तो अधिकार आदाम व हवा दोघांना दिला. आता हा अधिकार भेटल्यानंतर सैतान पाहतो, की बाबा ह्यांना अधिकार भेटलाय, ह्यांना सर्व भेटले, ह्यांना ही पृथ्वी भेटली. ओके. आता हे पाहिल्यानंतर तो परत, तो आणि त्याचे दूत ह्या दोन उभेत्यांच्या विरुद्ध काहीतरी रचायचा प्रयत्न करतात, की ह्यांना कुठेतरी आपण मोहात पाडायचं, त्यांची फसवणूक करायची आणि मग त्यांना पापात पाडून आपल्या बाजूला करून घ्यायचं. कारण का सैतानाचे विचार असे होते, की बाबा आता हे सर्व खूप सुंदर घडले वगैरे. आता हे सर्व माझं होईल. ओके. आता हे सर्व माझं होईल आणि ह्याच्यासाठी मी ह्यांना मी ह्यांना पहिले फसवल, म्हणजे ह्यांच्या खाली जे सर्व गोष्टी दिल्या आहेत, ते मी हक्कानी मागेल. कारण का हे माझी उपासना करतात. आणि त्यामुळे सैतान एक नुसतं वाट पाहू लागला, संधी पाहू लागला, की कुठे संधी भेटेल. आता जर तुम्ही सिस्टर एलन जी व्हाईट यांचे पुस्तक वाचले, संदेष्टा आहेत, त्यांचे जर पुस्तकं वाचले, तर तुम्हाला तिथे समजेल प्रियांनो. ते सांगतात, ते येशूविषयीची साक्ष देतात पूर्ण सुरुवातीपासून. तर ते सांगतात, की देवानी आदाम व हवा ह्यांना अगोदरच सूचना दिली होती देवदूतांद्वारे, की असा-असा एक जीव, असे-असे एक आत्मे ह्या भूतलावर आहेत. त्यांचा इतिहास काय आहे? ते काय करू इच्छित आहेत? ते कशाप्रकारे त्यांना मोहात टाकायची इच्छा एक अंतःकरणात बाळगून बसलेत. हे सर्व काही सांगून त्यांना सावध केलं होतं. आता हे सावध केल्यानंतर पण शास्त्र आपल्याला सांगतं, की आदाम व हवा ह्यांना हा सुंदरसा बगीचा दिला होता. त्या बगीच्या मधोमध एक झाड होतं. ठीक आहे. बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं झाड, त्या झाडाचं नाव आहे. त्या झाडाचं फळ खायचं नाही, इतकीच अट देवानी ह्यांना दिली होती, ह्यांना लावली होती, की सर्व काही तुम्ही खाऊ शकता, पण फक्त हे झाड मी तुमच्यापासून माघारी ठेवत आहे. तुम्ही ह्या झाडाचं फळ खायचं नाही. असं देवाने त्यांना एक अट लावली होती, दिली होती. कारण देवाला हे पाहायचं होतं प्रियांनो, की हे जे माझे बनवलेले जीव आहेत, मनुष्य आहेत, ज्यांना मी माझ्या प्रतिरूपात बनवलं आहे, हे माझ्यासोबत एकनिष्ठ राहतील का नाही? आता हे पाहण्यासाठी देवाने ही अट त्यांना लावून दिली होती आणि ही खूप सोपी होती, की हे सर्व काही तुमचं आहे, फक्त ह्या झाडाचं फळ खायचं नाही. आमीन, बरोबर आहे? ह्याच्यात काही कठीण वाटते तुम्हाला? नाही. पण ह्या दोन्ही उभयतांच्या मधोमध कोणाला तरी देवाने एक असं अंतःकरण दिलंय. त्यांना उत्सुकता असते, की काय नेमकं काय आहे? आणि ती व्यक्ती कोण? ह्या झाडाचं फळ नेमकं कसं लागतं? देवाने हे का खायला सांगितलं नाही? ह्याची उत्सुकता किंवा ह्याचे अशा प्रकारचे विचार ह्या दोघांपैकी एका जणाच्या अंतःकरणात चालू होते. ती व्यक्ती कोण होती काय सांगाल तुम्ही? येस. आता तुम्हा सर्वांनाच माहिती असेल, हा जो रोग आहे आपल्या बहिणींमध्ये आज पण दिसतो.
एक उत्सुकता असते की नेमकं काय झालं. आम्ही कशामुळं, का का हे असं बोलले, का हे असं सांगितले, मला ह्याच्या मागचं पण कारण पाहिजे, मला ह्याच्या मागची पण स्टोरी बघायची, एकदम डिटेलमध्ये बघायची. आणि हाच जो गुण आहे, ह्याच गुणला धरून फिल्म इंडस्ट्री लोक सिरियल बनवतात आणि खूप डिटेल बनवतात. भारतात आपण बघतो सिरियलमध्ये एक झापड मारला तर 4 वेळेस दाखवतात बहिणींना, की कसा मारला. आय बरोबर आहे? येस, ओके. तर प्रियांनो, हवा आपली आई, सर्वात पहिली आई, हिला असं वाटलं की काय आहे झाडाच्या अवतीभोवती जे देवाने आम्हाला सांगितले की खायचं नाही. ती तिच्या पतीपासून विभक्त झाली. हळू ती त्या झाडाजवळ गेली. आता तुम्हाला स्टोरी म्हणून सांगतोय आणि हे तुम्हाला ही स्टोरी जर तुम्ही शास्त्राचा अभ्यास केला, सिस्टर एलन जी व्हाईट यांच्या पुस्तकांचा पण अभ्यास केला, तर तुम्हाला हे समजेल खूप चांगल्यारीते, जे मी तुम्हाला सांगत आहे. आता ही जेव्हा झाडाच्या जवळ येत होती, नादान होती, इनोसेंट होती, मनातल्या मनातच म्हणायला लागली, नाही का आपण कधी-कधी बोलतो ना, "अरे यार, हे करायचं नव्हतं मी. अरे यार" किंवा "हे का करायला सांगितलं नाही?" आपण म्हणतो ना, बोलतो ना, आपल्या अंतःकरणाचे शब्द कधी-कधी ऐकू येतात आपल्या स्वतःला पण, है ना? तर एकदम नादान अशा अंतःकरणातून ही बहीण त्या झाडाच्या जवळ जाऊन म्हणायला लागली, की "देवाने सांगितलं नाही का, हे झाडाचं फळ खायचं नाही." आता हे बोलत असताना तिच्या हे अंतःकरणाचे विचार कदाचित मुखावर पण आले नसतील, पण अंतःकरणात घोळत होते. आणि हे विचार सैतानाने ऐकले. सैतान खूप चतुर आहे, खूप हुशार आहे. तुम्हाला जसे मागे सांगितलं, की सैतान जो आहे त्याचं आयक्यू 1000 एक्स आहे प्रियानो, म्हणजे मनुष्यापेक्षा खूप जास्त आहे. खूप हुशार आहे. देवाने त्याला इतकी हुशारकी दिली आहे. तर त्यांनी नुसतं बघताच तिला ओळखलं हिच्या डोक्यात काय चाललंय. आता सैतान जेव्हा ह्या झाडावर बसला होता, तर सैतान या झाडावर बसून फळ खात होता. अक्षरशः ते फळ खात होता आणि ते फळ खात असताना तो तिला प्रश्न विचारतो, "काय देवाने सांगितलंय का ह्या झाडाचं फळ खायचं नाही?" आता तुम्ही मला सांगा, ह्याचा अर्थ काय होतो? त्या बहिणीला कसं वाटलं असेल? हा तिथं बसलाय, फळ पण खातोय आणि विचारतोय, "देवाने तुला सांगितलंय का ह्या झाडाचं फळ खायचं नाही?" देवाने सांगितलं होतं, की ह्या झाडाचं फळ खायचं नाही. जर तुम्ही खाल तर निश्चय मरताल. ओके. हे देवाने सांगितलं होतं. आता हा जो देवदूत आहे किंवा सैतान आहे, जो सापाच्या रूपात तिथे बसला येऊन, तो म्हणतो तिला, खाता-खाता सांगत आहे, विचारत आहे, "देवाने असं सांगितलंय का हे फळ खायचं नाही म्हणून? म्हणजे बघ मी फळ खातोय, मला काय होत नाही राहिले आणि देवाने तुला असं का सांगितलं?" तिथंच त्यांनी एक शंका तिच्या अंतःकरणात देवाविरुद्ध उभा केली. आता ही शंका उभा करून प्रियांनो, तो काय करतो पुढे? तो तिने हा तिला हा प्रश्न विचारताच ती एकदम गोंधळली. "अरे, साप कसा बोलतोय?" म्हणजे तिला माहिती होतं, शास्त्र सांगतं आपल्याला, की साप सगळ्यात श्रेष्ठ असा प्राणी होता. सर्वात उत्तम देवाने घडवलेला जीव होता प्राण्यांमध्ये. पण तिला हे नव्हतं माहिती, की साप बोलतो का नाही बोलत. पण साप बोलायला लागलाय मनुष्यासारखा. चक्क नाही का. तर ती घाबरली नसेल किंवा काय म्हणतो आपण, हे झाली थोडी नाही का, बिचकली, की असं कसं होत राहिलंय. आता ह्या स्थितीत ज्या प्रश्नाचं उत्तर तिला विचारलं होतं, ते उत्तर तिने काय दिलं माहिती तुम्हाला? ती म्हटली, "हो, देवाने सांगितलंय हे खायचं नाही आणि ह्याला शिवायचं पण नाही. शास्त्रात लिहिलं आहे, तुम्ही जाऊन वाचा." खायचं पण नाही आणि शिवायचं पण नाही. देवाने काय सांगितलं होतं? देवाने सांगितलं होतं फक्त खायचं नाही. शिवायचं नाही नव्हतं सांगितलं. पण जसं देवाच्या शब्दांना तिने अजून जोडून तिचे स्वतःचे शब्द लावले, सैतानाने चान्स घेतला. सैतानाने ते फळ तिच्या डोक्यावर पाडलं आणि म्हटलं, "बघ तुला हे स्पर्श झालं. मेलीस का तू?" त्यानंतर
सैतान तिला फटाफट, भराभर, भराभर एकदम बोलायला लागला. तो काय म्हणायला लागला देवाविरुद्ध? म्हणायला लागला, की देवाला माहिती आहे, तू जर हे फळ खाल्लं, तर तू देवासारखी होशील. म्हणून तो तुला फळ खायला मना करत आहे. म्हणजे काय, की बाळा बघ मी फळ खाल्लंय, मी आता हुशार झालोय, मला बोलता येत राहिलंय, मला ज्ञान आलंय. पण देवाला माहिती आहे जर तू हे फळ खाल्लंस, तर तू देवासारखी होशील. आता देवासारखं कोणाला व्हायचं होतं प्रियांनो? येस. सैतानालाच देवाची जागा पाहिजे होती. पण सैतानाने काय केलं इथं, देवाचे जे वचन आहेत, देवाचे जे विचार आहेत, ते तिच्यासमोर मांडले. आणि ते पण चुकीचे मांडले कारण का ती चुकीचं बोलली. सैतानाला माहिती होतं, की बाबा आता हे फळ जे आहे दिसायला सुंदर आहे वगैरे, वगैरे, वगैरे. पण हे आदाम व हवा हे उगाचच पडणार नाही. उगाचच त्या फळाची सौंदर्यता पाहून पडणार नाही. ओके. कारण का ते पवित्र आहेत. आजच्या काळात कोणाला म्हटलं, "खा रे बाळा जिलेबी." ती दुश्मननी पण दिली असेल तरी ती खाऊन बसतो आपण. आमेन बरोबर आहे. म्हणजे आपलं डोकं बिलकुल जागेवर नाहीये प्रियांनो. आपण झालोय बुद्धीनी भ्रष्ट. पण देवदूत जो होता, सैतान जो होता, त्याला माहिती होतं, तो हुशार होता, की हे लोकं तर तसं खाणार नाही. कारण का हे पवित्र होते. हे हुशार होते, शुद्ध होते, देवाच्या रूपात होते. पण देवाच्या प्रतिरूपातून त्यांना बाहेर काढण्यासाठी देवाच्याच वचनातून काहीतरी काढायचं आणि त्यांच्या विरुद्ध उभं करायचं. म्हणून जेव्हा आपण देवाचे वचनं वाचतो, शिकतो, त्याच्यात आपण आपलं स्वतःचं काय ॲड करायचं नाही. ओके. आपण स्वतःचं काय ॲड केलं, तर प्रॉब्लेम होतो. म्हणून देवाचं वचन जसं आहे तसं घ्यायचं, तेच आपल्यासाठी चांगलं ठरतं. आमेन. आता जे संदेष्ट आहेत, ते आपल्याला वेगळं अजून थोडं दाखवू शकतात, सांगू शकतात. का? कारण का ते देवाचे लोकं आहेत. देवाने त्यांना खूप, खूप, खूप स्वर्गात घेऊन जाऊन आत्म्यात दाखवलं आहे, की असं-असं गोष्टी झालं, तसे-तसे झाले. म्हणून आपण सिस्टर व्हाईटचे रायटिंग एकत्र धरून गोष्टी पाहतो. कारण का ते संदेष्ट आहेत, खरे संदेष्ट आहेत. ज्यांना देवाने सर्व दृष्टांतात दाखवलं. पण आपण स्वतःच मनाचं आपण काय नाही करू शकतो, जसं हवेने केलं. ओके. म्हणून आपल्या जीवनात खूप खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. जे देवाचं वचन सांगतं त्यालाच धरून चालायचा प्रयत्न करा. ओके. उदाहरणासाठी हां, देवाचं जर वचन आपल्याला सांगते, की मनुष्य आधी फक्त नैसर्गिक गोष्टी खायचा म्हणजे व्हेजिटेरियन जेवण खायचा. तर म्हणायचं, "हो बाबा, देवानी हेच आपल्यासाठी चांगलं बनवलं होतं. हीच देवाची चांगली इच्छा होती." त्याच्यात आपण काहीतरी स्वतःच ॲड नाही करायचं. हे नाही म्हणायचं, "नाही, नाही, देवाने सर्वांना आता परवानगी दिली आहे. देवाची इच्छा बदलली आहे." नाही. ओके. जे सत्य आहे, जे खरं आहे त्याला धरून चालत राहायचं. जर आपण काय ॲड केलं तर सैतान आपल्या जीवनात अजून त्रास ॲड करेल. आता हिला तर माहिती होतं सैतानाला तर माहिती होतं, की ही ऐकणार नाही. म्हणून सैतानाने तिच्या डोक्यावर ते फळ टाकलं. ते टाकल्यानंतर तो तिला म्हटला, की देवाला माहिती आहे असं-असं. आता पूर्ण तिचं अंतःकरण देवाविरुद्ध त्यांनी फिरून टाकलं. म्हणजे तिच्या अंतःकरणात, तिच्या मनात किती 2 मिनिटात राग आला असेल. किती असं तिला वाटलं असेल, की हा देव येतो रोज, इतका चांगला माझ्यासंगती वागतो, इतका चांगला आमच्यासंगती बसतो, चांगलं-चांगलं बोलतो आणि मनात मागे हे विचार ठेवलेत. पण प्रियानो तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, की एखाद्या झाडाचं फळ आपल्याला ज्ञान नाही देऊ शकतं. बऱ्या वाईटाचं ज्ञान देऊ नाही शकतं. बरोबर आहे? पण देवानी ते का ठेवलं त्यांच्यापासून मागे? कारण का देवाला बघायचं होतं, की हे माझ्या संगती एकनिष्ठ राहणार आहेत का नाही? ओके. आता आदाम व हवा ह्यांनी हे खाल्ल्यानंतर काय झालं? शास्त्र सांगतं ते लपायला लागले. ओके. तुम्हाला माहिती असेल, शास्त्र सांगतं ते लपायला लागले. ते कसे लपायला लागले? ते पानांच्या मागे लपायला लागले, झाडांच्या मागे लपायला लागले. त्यांच्या अंतःकरणात, मनात एक द्वेष आला, एक शरम म्हणतो ना आपण शेम, ती आली, भीती आली, शंका आली आणि हे देवापासून लपायला लागले.
आज मनुष्याला देवाचं चरित्र माहिती नाहीये. देव किती प्रेमळ आहे ते माहिती नाहीये आणि म्हणून मनुष्य देवापासून लपत आहे. जर देवाचं चरित्र आपण लोकांसमोर प्रकट केलं, देव किती चांगला आहे, त्याचं प्रेम किती सनातन आहे, किती न बदलणारं आहे, हे स्पष्टरीत्या आपण लोकांसमोर आणलं, तर प्रियांनो लोकं देवाकडे वळतील. आमेन. आता बघा, मनुष्याचं मन किती बिकट झाले, किती देवाविरुद्ध झाले, मी तुम्हाला ते कसं झाले मी तुम्हाला सांगतो. आता उत्पत्ती 3 मध्ये तुम्ही बघताल तर तिथे 3-4 श्रापांबद्दल सांगितलं गेलंय. ओके. तर पहिला श्राप, असं वाटतं की जसं काय देवच श्राप देत आहे. लक्षपूर्वक ऐका. पण देव श्राप देत नाही राहिलाय. पहिला श्राप काय आहे? पहिला श्राप हा आहे, जो साप आहे त्याला बघून देव म्हणतो, "आता तू जीवनभर तुझ्या तुझ्या पोटावर रेंगणार आहेस आणि माती खाणार आहेस." पण साप सर्वात श्रेष्ठ असा प्राणी होता. शास्त्र आपल्याला हे सांगतं. पण त्याची दशा अशी होणार आहे, असं देवाने सांगितलं. हवेकडं पाहिलं, ठीक आहे. हवेकडं पाहिलं, तिला म्हटला, की "तू पाप केलंस म्हणून काय होणार आहे? तू पाप केला आहेस म्हणून आता तुझं तुझ्या बाल तुझ्या तुझं तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये तुला त्रास होणार आहे. ओके. लेबर ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये तुला त्रास होणार आहे. तेवढंच नाही, परंतु प्रत्येक महिन्याला तुला त्रास होणार आहे." मग तिसरा श्राप आपण काय बघतो? तिसरा श्राप आपण बघतो, की माणसाला म्हणतो देव, की "तू तुझ्या पत्नीचं ऐकून हे फळ खाल्लंस, आता म्हणून तुला काय त्रास होणार आहे, की ते जमीन जी तुला नांगरायला दिली होती, आता ते जमीन जितकं पहिले फळ द्यायचं, धान्य द्यायची ते देणार नाही." ओके. ते देणार नाही. तुला खूप कष्ट येणार आहेत. त्या त्या जमिनीत काटे, कुसळ भेटणार आहेत आणि तुला खूप कष्ट येणार आहेत. आता जेव्हा मनुष्य हे सर्व ऐकतात, ठीक आहे. मनुष्य जेव्हा हे सर्व ऐकतात, तर मनुष्यांना काय वाटतं? "अरे, हे बघा देवाने असं केलं." नाही प्रियानो, देवाने तसं नाही केलं. देव इथे नुसते सांगत होता, की होणार काय? देव भविष्यवाणी करत होता, मनुष्याला सांगत होता, की पुढे आता होणार काय? मृत्यू तर निश्चय येणार. आता तुम्ही काही जण म्हणत असताल, की बाबा देव तर म्हटला होता, की "तू हे खाशील, तर तू निश्चय मरशील." तर हे का मेले नाही? लगेच का नाही मेले? प्रियांनो, शास्त्रात लिहिलंय, देवासाठी 1 दिवस 1000 वर्षे आहे आणि त्यामुळे जेव्हा देव बघतो, तेव्हा देवाचं म्हणणं हे आहे, की "तू निश्चय मरशील." त्याच दिवशी तू निश्चय मरशील म्हणजे तिथून तुझी मरणाची विधी सुरू होईल. जसे त्यांनी फळ खाल्ले, आदाम हवा मरायला लागले. ते आत्मिक रूपे पूर्ण मेले, देवापासून विभक्त झाले. मनुष्य त्यानंतर फक्त जवळपास 1000 वर्षच जगायला लागला. 1000 वर्षाच्या वरती कोणच जगलं नाहीये. का? कारण का देवाने सांगितलं, की ज्या दिवशी तू खाशील, त्याच दिवशी तू निश्चय मरशील आणि देवासाठी 1 दिवस म्हणजे 1000 वर्ष असं शास्त्र सांगतं. ओके. पण हळू मरणाची जी विधी आहे, मरण्याची जी प्रोसेस आहे, प्रणाली आहे, ती आपल्यामध्ये सुरू झाली आहे. कितीही फ्रूट खा, किती एक्सरसाइज करा, पण खड्ड्यातच जायचंय. ओके. मेंटेन करू शकता, पण मृत्यूला कोणी टाळू नाही शकतं. ओके. आता ही ही गोष्ट ह्या गोष्टीमुळे मनुष्याला काय वाटतं, की यार देवाने श्राप दिला म्हणजे देवानेच आपल्या विरुद्ध काहीतरी केलंय. नाही प्रियांनो, देवाने काय नाही केले. देवाने उलटं मनुष्याला दाखवलंय, की तू सैतानाला निवडलं, सैतानावर भरोसा ठेवला म्हणून आता हे तुझे हाल होणार आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण करणार आहेत त्याचे हाल तसं? येस, तुम्हाला माहिती आहे, हे जे हाल आहेत ना, हे पापामुळे आणि सैतानाद्वारे होत आहेत. सैतानाने मनुष्याचे हाल हे केले आहेत. ओके. सैतानाने सापाचे हाल हे केले आहेत. का केले आहेत? कारण का जसा लुसिफर सैतान जेव्हा स्वर्गात होता, तर तो अक्षरशः सर्वात उत्तम असा देवदूत होता. सर्वात भारी, सर्वात चांगला. आणि त्याचंच काहीतरी प्रतिरूप त्याला ह्या सापात दिसले.
आणि देव त्याच्यावर किती प्रेम करायचा त्या सापांवर ते त्यांना माहिती आहे. ओके, सैतानाला माहिती आहे. आणि ए त्याच्या अंतःकरणात काही प्रकारचा तरी राग असल्यामुळे त्यांनी सैतानाचा किंवा सैतानाचा म्हणतोय सापाचा, सॉरी, सापाचा हा हाल केला आहे. ठीक आहे. तुम्ही विचार करून थोडंसं मला नंतर सांगू शकता प्रियानो. एक जर साप चूक करतोय, तर देव काय सर्व सापांना असं करेल का? किंवा सैतान सापाचा रूप घेऊन येतोय, तर सापांना सर्व परमेश्वर काहीतरी त्यांच्यावर क्रोध आणेल का त्याचा? तुम्हाला वाटतं का हे योग्य आहे? नाही. तसंच प्रियांनो, देवानी अ, हवेला पण श्राप दिला नाही. प्रेग्नन्सी, लेकरं काढायची जी अ, प्रणाली आहे, प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये दुखणं येईल, त्रास येईल, प्रत्येक महिन्याला तुला त्रास होईल. हा श्राप देवाने तिला नाही दिला, हे नुसतं देवाने घोषित केला, की असं-असं होणार. का? कारण का सैतानाला ही गोष्ट आवडत नव्हती. बघा, देवानी मनुष्याला रिप्रोड्यूस करायची म्हणजे लेकरं या जीवनात, या भूतलावर आणायची शक्ती दिली आहे. पण ही शक्ती देवदूतांकडे नाहीये. देवदूत, शास्त्र सांगतं, देवदूत लेकरं वगैरे हे ते त्यांचं नाहीये. त्यांच्या जीवनात असं काहीच नाहीये. लग्न, लेकरं-बिकरं काहीच नाहीये. पण देवानी मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलं, म्हणून त्यांना तशा प्रकारची शक्ती दिली. है ना? तेही सैतानाला आवडलं नाही. म्हणून सैतानाने त्यांचा सैतानाने कुठेतरी हावी झाला तो आपल्या पहिल्या आई-वडिलांवर, आणि देवाने हे यू दिलं, होऊ दिलं. का? जर हे झालं नसतं, आलं नसतं, तर आपल्याला नसतं कळालं प्रियानो, सैतान किती वाईट आहे आणि देव किती चांगला आहे. आमेन. ओके. मग तुम्ही विचार करत असताल, की देवाने माणसाला का श्राप दिला? माणूस जो आहे, देवानी म्हणते बघा, आपलं डोकं किती खराब झालंय. देवानी म्हणजे देवानी तो श्राप का घोषित केला, जो सैतान आणतो, असं म्हटलं तर चालेल. ठीक आहे. सैतानाने मनुष्याचं जीवन इतकं कठीण का केलं? त्याच्यामागे कारण हे आहे, की मनुष्य जो आहे, मनुष्य म्हणजे मानव पुरुष जो आहे, तो कुटुंबाचा मस्तक आहे. जसा देव जो पिता कुटुंबाचा मस्तक आहे. आणि ह्या सैतानाला हे नाही पाहिजे, की मनुष्य किंवा जे पुरुष आहेत, ते देवाकडं वळावं. कारण का ते देवाकडे वळले, देवाकडे आले, तर काय होणार? त्याचं पूर्ण कुटुंब देवाकडे येणार. ओके. सैतानाने काय केलं? त्याची जे त्याचे जे श्रम आहेत, ते वाढवून टाकले. ओके. पृथ्वीला पृथ्वीवर श्राप आणून सैतानाने त्याचे जे श्रम आहेत, ते वाढवून टाकले. म्हणजे काय? आता तो त्याचे इतके श्रम आहेत किंवा इतके कष्ट आहेत, तो कधीच देवाकडे पटकन येणार नाही. कारण का तो कष्ट आणि कष्टच करत राहणार. आणि कष्ट झाल्यामुळे वेगळे व्यसन करेल, दारू पिऊन घरी येईल, पण पटकन देवाकडे येणार नाही. दुसरी कोणची पण मजा घेईल, पण तो देवाकडे येणार नाही. हे विचारात ठेवून सैतानाने हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक डाव खेळला. आमीन. समजते मी काय म्हणतोय? ओके. प्रियानो, तेवढंच नाही, परंतु देवा सैतानाला माहिती होतं, की जर मी ही पृथ्वी जर कठीण केली मी, जेवढं माझ्याकडून जेवढं देव मला करू देतो, तेवढं मी ह्या पृथ्वीला वाईट बनवलं, तेवढं येशू ख्रिस्ताला इथे येणे आणि ह्यांचं तारण करणे मुश्किल होणार आहे. हे त्याला माहिती होतं. ओके. आणि त्यामुळे त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या. पण देवाने काय केलं? ओके. आता 2 मिनिटं मागे जाऊ परत. जेव्हा देव ह्या आदम आणि हव्वाला शोधत आला, तर हे लपायला लागले. का लपायला लागले? कारण का प्रियांनो, त्यांनी अंतःकरणात कुठेतरी विचार ठेवला, की आता देव आमचा वध करायला येत आहे. कारण का देव पहिले म्हटलं होता ना, की तुम्ही हे फळ खाणार तर तुम्ही निश्चय मरणार. मग देव हा सैतान येतो मधोमध आणि तो त्यांना म्हणतो, की तुम्हाला
देवाची इच्छा ही नाही आहे की तुम्ही हे फळ खावं, कारण का त्याला माहिती तुम्ही त्याच्यासारखे होता. म्हणजे देव चांगला नाही आहे, हे त्यांच्या डोक्यात कुठेतरी त्यांनी घातलं. जर देव म्हणतोय की तुम्ही निश्चय मारताल म्हणजे तोच तुम्हाला मारणार आहे. तर त्यांच्या अंतःकरणात भीती होती मरणाची, म्हणून ते पळायला लागले. जेव्हा देव आला त्यांना विचारायला लागला की बाबा हे कोणी केलं, तुम्ही का केलं? साई त्याला विचार तू का केलं? हवा तू का केलं? तर हवा म्हणती जो साप तू बनवला आहे त्यांनी मला हे चारलं. म्हणजे जर कोणाला मारायचं असेल तर मी नाही मारणार, तो साप जो आहे त्याला मार. आता मला विचारलं बाबा तू का खाल्लंस? तर तो काय म्हटला, जी स्त्री तू मला दिली आहेस. म्हणजे देवा, मरायचं असेल तर तू मर, नाही तर या स्त्रीला मार, पण मला मारू नकोस. म्हणजे मनुष्याचं अंतःकरण विचार इतकं बदललं प्रियांनो, की त्यांना असं वाटायला लागलं की देवासंती एकनिष्ठ होण्यासाठी किंवा देवा देवाकडे जाण्याची एकच मार्ग आहे. आता कोणाला तरी मारायला लागेल, आपल्याशिवाय कोणाला तरी मारायला लागेल. मग ते कोणी असो, आपले लेकरं असो, बायको असो, जनावर असो, कोणी असो, आपण ते मारूया. आम्ही देवाला कधीच कधीच कधीच, मी परत सांगतोय, देवाला कधीच होम अर्पण हवं नव्हतं. देवाला कधीच एखाद्याचा जीव हवा नव्हता. प्रियानो, तुम्ही आई वडील आहात. जेव्हा तुमचे लेकरं चुकतात, त्यांच्याकडून चुकी होती, तर तुम्ही म्हणता का, बेटा तू चुकलायस, आता तू काहीतरी लय वाईट केलंस, थांब आता कोंबडा आणू दे मला, कोंबडा कापतो, रक्त इकडं तिकडं लावतो आणि मग तुला क्षमा करतो. तुम्ही म्हणता का प्रियानो तसं? मग आपण इतके पापी असताना, ठीक आहे, आपण इतके पापी असताना आपण कसं म्हणतो की देवाला ह्याची गरज होती, म्हणून देवाने काय केलं, देवाने आपल्याला एक कोकरा दिला, एक चिन्ह म्हणून कोकरा दिला, त्याचा पुत्र येऊसपर्यंत नाही. ह्याची गरज सर्वात जास्त होमार्पण आणि एखाद्याची बली चढवण्याची गरज मनुष्याला पडली होती. आणि देवाला माहिती होती की मनुष्य माझ्यापासून किती विभक्त झाला आहे, त्याचं अंतःकरण किती माझ्यापासून पलटलं आहे. आता जोपर्यंत खरंच देव ते सिद्ध करत नाही, त्याचं प्रेम सिद्ध करत नाही, तोपर्यंत त्याला माहिती होतं, देवाला माहिती होतं की मनुष्य काय माझ्या मागे येणार नाही किंवा माझ्याकडे येणार नाही. म्हणून देवानी त्यांची स्थिती, त्यांचे विचार पाहून म्हटला की आजपासून तुम्ही हे होम अर्पण द्यायचं. कधीपर्यंत द्यायचं? त्या दिवसापर्यंत द्यायचं, ज्या दिवशी माझा पुत्र या भूतलावर येईल आणि तुमच्यासाठी क्रूसावर जाईल, त्या दिवसापर्यंत तुम्ही हे होम अर्पण द्यायचं. प्रियांनो, जर देवानी ही विधी त्यांना दिली नसती ना, तर आपण मनुष्यांनी आपले लेकरं आपण बलीला चढवले असते. इतकी खराब आपली मेंटॅलिटी आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, आता तर आपण सभ्य झालोय, खूप शिकत आहोत, पण तुम्हाला माहिती असेल की पूर्वज, या पृथ्वीवरच्या अनेक जाग्यातले पूर्वज आपले लेकरं पण बली चढवायचे देवासाठी. माहिती तुम्हाला? तर प्रियानो, आता तो 4000 वर्ष लोटल्यानंतर, इतका वाट पाहिल्यानंतर प्रभू येशू शेवटी भूतलावर येतो. ओके, प्रभू शेवटी भूतलावर आला, त्यांनी म्हणजे 2000 वर्षामागे, आणि आदम आणि हव्वाच्या नंतर 4000 वर्षानंतर प्रभू येशू भूतलावर आला. तो मनुष्यामध्ये जगला. त्यांनी देवाचं चरित्र मनुष्यासमोर प्रकट केलं की देव किती चांगला आहे. तो तुमच्याबद्दल चुकीचे विचार का ठेवत नाही. तो शत्रूंबद्दल कसा, शत्रूंला घेऊन तो कसा वागतो, हे प्रत्येक गोष्ट त्यांनी दाखवली, सांगितली. अक्षरशः जिवंत असताना पण तो जेव्हा 40 दिवस उपास करत होता, तेव्हा सैतान परत एकदा त्याच्यासंती समोर एकदम भयरुपया होऊन समोर त्यासंती लढायला आला. आता तिथे पण तुम्ही पॅटर्न पहा. ओके, पॅटर्न पहा प्लीज. पहिली गोष्ट, सैतान काय करतो, सैतान येतो आणि त्याला म्हणतो, त्याला खाण्याचं मोह देतो, कारण का येशू 40 दिवस उपास करत आहे. ज्या प्रकारे सैतानाने आदाम व हव्वाला खाण्याचं मोह दिलं, त्याच प्रकारे सैतान परत एकदा खाण्याचं मोह येशू समोर आणतो. म्हणतो की तू
तू देवाचा पुत्र आहेस तर तू ह्या दगडाची भाकर बनवून खा. पण येशू म्हणतो की मानव भाकरीने फक्त भाकरीने नव्हे पण देवाच्या मुखातून प्रत्येक वचनाने जिवंत राहू शकतो. आमेन. मग दुसऱ्या वेळेस तो मोह काय आणतो? दुसऱ्या वेळेस मोह असा आणतो प्रियांनो, की जशा रीते हवे हवेला त्यांनी हवेला त्यांनी नाही का तिच्याच शब्दांमध्ये फसवलं, तसा तो देवाला म्हणजे येशूला तो त्याच्याच शब्दांमध्ये फसवायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की शास्त्रात लिहिलंय की तू वरतून जरी पडलास किंवा उडी मारलीस तर मी माझे देवदूत पाठवेल. माझे देवदूत पण शास्त्रात असं लिहिलं नाहीये. शास्त्रात लिहिलंय की तू जर उडी मारलीस आणि तो देवाचा मार्ग असेल तरच देवदूत पाठवेल देव, असं शास्त्रात लिहिलंय. ओके. साम्स स्तोत्र 51 मध्ये ही लिहिलं आहे. आता सैतान हे आणतो टाकतो पण ख्रिस्ताला त्याची वचनं माहिती आहेत. तो म्हणतो जा सैताना, देवाची तू हे नको करू, परीक्षा घेऊ नकोस. तिसऱ्या वेळेस काय करतोस मग शैतान शेवटी? तिसऱ्या वेळेस समोर त्याला म्हणतो, बघ आता मला समजले की तुला माहिती मी सैतान आहे, पण तू माझे पाय पड. ओके, तू माझ्या पाया पड, तू माझं नमन कर, माझी उपासना कर आणि मी सर्व काय जे माझ्या हाती दिलंय, तो म्हणतो माझ्या हाती दिलंय, हे सर्व काय मी तुला देऊन टाकेल. ओके, हे सर्व काय मी तुला देऊन टाकेल. हीच गोष्ट तो हवेला म्हटला, पण एक वेगळ्या रीते. हवेला कसा म्हटला? देवाला माहिती आहे तू हे फळ खाल्लं तू त्याच्यासारखी होशील, म्हणजे सगळं तुला भेटल, सर्व चांगलं होईल तुझं, तुला मोठी होशील, म्हणून तुला हे खायला सांगत नाही राहिलाय. पण ख्रिस्ताला तो इतका वैतागला सैतान. ख्रिस्त इतका हुशार होता, इतका स्मार्ट होता. सैतान वैतागला. शेवटी तो काय म्हटला माहिती का? तू आता ज्या स्थितीत आहे ना, भूतलावर आहेस ना, तुझं जीवन मला माहित नाही काय होणार आहे पुढं, पण तू मला नम आणि मी तुला आशीर्वाद देऊन टाकल. सर्व हे मला जे दिलंय ना, मी तुझ्या नावी करून टाकल. पण तो म्हटला नाही. प्रभू म्हटला नाही. तिन्ही जे मोह होते त्याच्यावर प्रभूंनी ह्या संघर्षात, मी हा शब्द वापरते ऐका, ह्या संघर्षात प्रियांनो प्रभू येशूनी तिन्ही मोहाला त्याच्या पायाखाली तोडले. आमेन. तेवढंच नाही प्रियांनो, ह्याच्यापेक्षा मोठा संघर्ष जेव्हा त्याच्यावर आला, क्रूसावर जाणे, दुखणं सहन करणे, नग्नावस्था सहन करणे, अपमान सहन करणे, काट्याचा मुकुट सहन करणे, चमडी फाटूसपर्यंत मार सहन करणे, हे सर्व काही येशू ख्रिस्ताने सहन केलं. कोणासाठी प्रियांनो? कशासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी प्रियांनो, आपल्यासाठी. हा आहे महान संघर्ष. हे आहे देवाचं प्रेम. देवाची इच्छा आहे की आपण सर्वांनी बाप्तिस्मा घ्यावं आणि त्याला आपलं अंतःकरण जीवन संपूर्णरित्या देऊन टाकावं, त्याच्या राज्यात प्रवेश करावं. ओके, मी इथे थांबतो. आपण प्रार्थना करूया आणि उद्या परत शेवटच्या महान संघर्षाचा भाग पाहण्यासाठी येऊया. आमचे प्रिय प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, प्रिय येशू, तू आमच्यासाठी काय काय नाही केलंस, इतकं दुःख सहन केलंस सुरुवातीपासून. आम्ही पापी पामरा आहोत प्रभू, आम्हाला क्षमा कर. आम्ही विनंती करतो की तू आम्हाला तुझ्या जवळ घे. हा महान संघर्ष समजत असताना हे प्रत्येक गोष्ट आमच्या डोक्यात असावं, राहावं, ह्यासाठी मदत कर. ही प्रार्थना धन्यता आणणार प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो ऐक. आमेन.